नमस्कार, मी संदीप देसाई. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गावखेड्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत वेगवान. कोल्हापुरात इमारतीच्या बांधकामावेळी पाया खोदताना शेजारच्या इमारतीची भिंत कोसळून दुर्घटना घडली आहे. यामध्ये 6 जण जखमी झालेत. यापैकी 2घांची प्रकृती गंभीर आहे. कोल्हापूर शहरातल्या भेंडी गल्ली परिसरामध्ये दुर्घटना घडली आहे. दरम्यान अग्निशमन दलानं तत्काळ घटनास्थळी धाव घेत गाडल्या गेलेल्या कामगारांना बाहेर काढलं. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पणजीमध्ये दाबोली विमानतळावर कस्टम विभागानं कारवाई केली. या कारवाईमध्ये 18 लाख रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलंय. दुबईहून येणाऱ्या महिलेकडून हे सोनं जप्त करण्यात आलंय. दरम्यान या महिलेनं जीन्स पॅन्टमध्ये हे सोनं लपवून आणलं होतं. ही महिला गोवा पोलिसांच्या ताब्यात आहे. नाशिक पुणे महामार्गावरील बजरंगवाडी जवळच्या कामत हॉटेलजवळ तरुणाचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीला आली आहे. गजानन डी गावित असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. गजानन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचं समजतंय. नागपुरात पेट्रोल संपलेल्या बाईकसाठी पेट्रोल मागितल्यावर वाद झाल्याने एका तरुणानं दुसऱ्या तरुणावर चाकू हल्ला केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. चंद्रपूरच्या गोंडपिंपरी तालुक्यातील पारंपरिक यात्रेत अघोरी प्रथा आजही कायम आहे. यात्रेत अनवाणी पायानं निखाऱ्यावरून चालण्याची ही प्रथा आहे. या यात्रेमध्ये कोंडया महाराजांचे भाविक जळत्या निखाऱ्यावरून चालतात. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात परमहंस कोंडया महाराजांचे अनुयायी आहेत. आरोग्य प्राप्तीसाठी हजारो भाविक या जीव घेण्या प्रथेचं वर्षानुवर्ष आचरण करतात. अखिल भारतीय सेनेचे संस्थापक अध्यक्ष अरुण गवळी यांची उर्वरित शिक्षा माफ करण्याची मागणी कोल्हापूरच्या अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबत एक निवेदन कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. अरुण गवळी सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगतायत. या मागणीचं निवेदन राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनाही पाठवण्यात आलंय. राज्यातील अंगणवाडी सेविकांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या अजूनही मान्य झालेल्या नाहीयेत आणि न झाल्यामुळे अंगणवाडी सेविकांनी आज जेलभरो आंदोलन केलं. जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले आणि यावेळी या महिलांनी रास्ता रोको सुद्धा केला. दरम्यान यानंतर महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. औरंगाबादमध्ये 23 जानेवारीला मोठ्या थाटामाटात सिटी बसचा शुभारंभ करण्यात आला. पण आज सकाळी या सिटी बसने सिडको चौकात एका पादचाऱ्याला उडवल्याची घटना घडली. या धडकेमध्ये तो युवक 10 ते 15 फूट लांब उडून पडला. दरम्यान त्याला त्यानंतर घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अजूनही या युवकाची ओळख पटलेली नाहीये. बारामती तालुक्यातल्या डोरलेवाडीत युवकाचा विहिरीत मृतदेह आढळून आलाय. डोरलेवाडीमध्ये विहिरीमध्ये मृतदेह आढळून आल्यानं ही दुसरी दुर्घटना आहे आणि त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नाना गटकळ असं या तरुणाचं नाव आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये किडनीग्रस्त रुग्णाच्या डायलिसिस उपचाराकरता नोंदणी झालेल्या रुग्णांकडून बिलामध्ये घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. बुलढाण्याच्या घोटाळेबाज डॉक्टर मेहत्रेंच्या रुग्णालयातून समोर आलंय. यावेळी रुग्णांकडून जन आरोग्य योजनेतूनही याच रुग्णाचे उपचाराचं बिल काढल्याचं समोर आलंय. या संदर्भात डायलिसिसचा रुग्ण गोपाल हरिसिंग ब्राह्मण यांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या जिल्हा समन्वयक सह जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करून रुग्णालयावर कारवाईची मागणी केली आहे. मनमाडमध्ये नोकरीत कायम करण्यात यावं या मुख्य मागणीसाठी शासकीय आश्रमशाळेतील आदिवासी विभागातील कर्मचाऱ्यांचा मोर्चा पोलिसांनी अडवलाय. नंदुरबार इथून हा मोर्चा मुंबई मंत्रालयामध्ये जात होता. काही महिन्यांपूर्वी या कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला होता. यावेळी मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण अजूनही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीयेत. त्यासाठी पुन्हा हा मोर्चा काढला गेलाय. हिंगोलीमध्ये अटल आरोग्य महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये लाखो रुग्ण आले होते. यावेळी रुग्णांच्या उन्हात रांगा लागल्या होत्या, पण काही कर्मचारी मात्र कर्तव्य न बजावता गप्पा मारत असताना दिसत होते. त्यामुळे रुग्णांमध्ये एकच नाराजी होती. आयोजक वारंवार पोलिसांना आवाहन करत होते की गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन लक्ष द्यावं. सावलीत विसावा घेणारे पोलीस कर्मचारी मात्र खुर्चीवरून हालायला सुद्धा तयार नव्हते. हिंगोलीमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचं समोर आलं. हिंगोलीतल्या सेनगाव लिंगदरी हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आला. जवळपास 10 किलोमीटरच्या रस्त्याच्या बांधकामासाठी श्यामा कन्स्ट्रक्शनला 8 मे 2017 रोजी कार्यारंभ आदेश दिले होते, पण अजूनही या मार्गाचं काम पूर्ण झालेलं नाहीये. 12 महिन्यांचा कालावधी होत आला, पण 21 महिने उलटून सुद्धा काम पूर्ण झालेलं नाहीये. सासवडला
गावातील दुष्काळी परिस्थितीमुळे मनसेनं मोर्चा काढला होता. संपूर्ण कर्जमाफी आणि वीज बिल माफ करण्याच्या मागणी घेऊन पुरंदर पंचायत समितीपासून तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी दुष्काळाच्या मागणीसह शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी देण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. यावेळी संपूर्ण कर्जमाफीची मागणी करण्यात आली. सोलापुरात मानधनवाढीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 1500 रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांच्या 1250 रुपये आणि मदतनीसांच्या मानधनामध्ये 750 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. इस्लामपूरमध्ये गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी पोलीस महानिरीक्षक विश्वास साळुंखे यांची बदली रद्द करावी यासाठी नागरिकांनी शहर बंद ठेवलं होतं. विश्वास साळुंखे यांनी राजकीय लोकांचं वर्चस्व असणाऱ्यांची गुंडगिरी मोडीत काढल्यानं त्यांची बदली करण्यात आली आहे. यांची बदली रोखण्यात यावी यासाठी आज शहर बंद ठेवण्यात आलं होतं. सांगलीमध्ये परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशाला हरताळ फासण्याचा प्रकार सांगलीच्या एसटी अधिकाऱ्यांकडून केला जातोय. त्यांच्या निषेधार्थ सांगलीमध्ये शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं. मुंबई गोवा महामार्गावर खेडजवळ मारुती स्विफ्ट आणि अल्टो कारची समोरासमोर धडक झाल्यानं अपघात झाला. या भीषण अपघातात एक ठार तर 4 जण गंभीर जखमी झालेत. हे जखमींमध्ये 2 महिलांचाही समावेश आहे. दरम्यान हे सर्व प्रवासी मुंबईतले होते. अपघातातील जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. बीडमध्ये विहिरीत पडून हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाण्याचा शोध घेत असणाऱ्या या हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येते. दरम्यान विहिरीत पडलेल्या एका हरणाला वाचवण्यात येत आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी आज अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर आदिवासींच्या विविध संघटनांनी मोर्चा काढला. संपूर्ण महाराष्ट्रातील संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. पोलीस शिपाई भरतीसाठीच्या नियमात बदल करून आता लेखी परीक्षा अगोदर घेण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं काढण्यात आली. पोलीस भरती तोंडावर आली असताना पोलीस भरतीच्या नियमात करण्यात आलेल्या जाचकाटींमुळे अनेक दिवसांपासून भरतीची तयारी करणाऱ्या बेरोजगार युवकांचं मोठं नुकसान होणार असल्यानं जुन्या नियमांनुसारच ही भरती प्रक्रिया पार पाडण्याची मागणी भारिपतर्फे करण्यात आली. परभणीमध्ये शिवसेना शाखेच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे आरोग्य सेवा अंतर्गत दिव्यांग तपासणी आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये जिल्हाभरातून जवळपास 2,500 ते 3,000 दिव्यांग रुग्णांनी हजेरी लावली. राजस्थान आणि गुजरातच्या काही भागामध्ये पाणी आणि चारा पुरेसा मिळत नसल्यानं मेंढपाळ वर्ध्यामध्ये आले. तसंच गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील किसन अल रबारी हा 1800 मेंढींचा कळप घेऊन वर्धा जिल्ह्यामध्ये दाखल झालाय. एप्रिलच्या शेवटीपर्यंत 300हून अधिक मेंढपाळ जिल्ह्यामध्ये दाखल होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. अमरावतीतल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री केली जात असल्याचा प्रकार सुरू आहे. अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या अवैध दारू विक्रीला पाठबळ देत असल्याचा आरोप करत आज नांदगाव खंडेश्वर तालुक्यातली शेलू नटवा या गावातील शेकडो महिला, मुलं, नागरिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पिंपरी चिंचवड महापालिकेला गाजर साखळीचा घेराव घालण्यात आला. सर्वपक्षीय नगरसेवक, सामाजिक संस्थांनी अनोखं आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मुख्य दाराला गाजरांचा हाल घातला. अनधिकृत बांधकाम, शिरकस्त, त्याचबरोबर प्रश्न सुटत नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं आणि त्यामुळे काही काळ महापालिकेमध्ये एक गोंधळ निर्माण झाला. भंडाऱ्यामध्ये पेंच प्रकल्पाअंतर्गत होत असलेल्या नहराच्या पेसेसमध्ये कामात अनियमितता होते. यावेळी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली. भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी पेन्शन वाढीचं दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नसल्याचा आरोप करत संतप्त सेवानिवृत्त कामगारांनी मनमाडला धरणं आंदोलन केलं. यावेळी त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करून पेन्शन वाढ नाही तर मतदान नाही असा इशारा देऊन शपथ घेतली. यावेळी मोठ्या संख्येनं पेन्शनधारक उपस्थित होते. परभणीमध्ये महापालिकेने अंतर्गत रमाई घरकुल योजनेतील कामं रखडली आहेत. ही बांधकामं सुरू करण्यासाठी वाळू मिळत नसल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली. या विरोधामध्ये परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहरातील लाभार्थ्यांनी 1 दिवसाचं धरणं आंदोलन केलं. अकोल्यातल्या देगाव इथं जनावरांच्या गोठ्याला आग लागून 4 जनावरं मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली. इथल्या शेतकरी गोपाल माणिकराव शेगोकार यांच्या गोठ्याला ही आग लागली. शेगोकार यांचं सुमारे 3 लाख रुपयांचं नुकसान या घटनेमुळे झालंय.
ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरण सोबतच त्या बचत गटाच्या माध्यमातून आपल्या पायावर उभ्या राहाव्या याकरिता युवा संकल्प परिवर्तन संघटनांतर्फे गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी तालुक्यामध्ये प्रथमच महिला संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला। अमरावतीत प्रकल्पग्रस्तांची शेती मोठ्या प्रमाणावर धरणात गेली आहे, परंतु शासनानं अद्यापही या प्रकल्पग्रस्तांचं योग्य पुनर्वसन न केल्यानं आज जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांच्या वतीनं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळेच जण सहभागी झाले होते। नागपुरातील झाशी राणी चौकामध्ये मेट्रोच्या मार्गाने गोवारी उड्डाणपुलावरून उडी घेत म्हणजे चौकामध्ये प्रवेश केल्यानंतर आता मेट्रोचा मार्ग अशी दुसरी उडी घेण्यासाठी सज्ज झालाय। आजपासून व्हरायटी चौक जवळ शहीद आदिवासी गोवारी उड्डाणपुलावर मेट्रोच्या स्टील गर्डर ब्रिजचं काम सुरू होणार आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस तसंच गारपिटीची शक्यताही कायम असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय। उत्तरेकडील राज्यातील थंडीची स्थिती लक्षात घेता महाराष्ट्रात पुढील आठवडाभरात गारठा राहण्याचे संकेत असून काही भागात थंडीची तीव्रता वाढू शकते। चंद्रपुरात आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट वरोरा यांच्या पुढाकारानं स्वर्गीय गौरव पुगलिया यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिव्यांग बांधवांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला। विवाह सोहळ्यामध्ये 21 दिव्यांग जोडपी विवाहबद्ध झाली। जिल्ह्यातील विविध गावातील 21 दिव्यांग जोडप्यांचा त्यांच्या रीतिरिवाजानुसार विवाह लावून देण्यात आला। बीड जिल्हा म्हटलं की आठवते ती पाणी टंचाईची भीषण समस्या। मात्र याच बीडमध्ये गावकऱ्यांच्या हक्काचं पाणी पळवून टँकर भरले जात आहेत आणि हे पाणी वापरलं जात आहे रस्त्यांच्या कामासाठी। त्यामुळे गावकऱ्यांच्या घशाची कोरड महत्वाची आहे की रस्त्यांची मजबूती यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। बघूया एक रिपोर्ट। दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या बीडमधलं हे विदारक चित्र आहे। एकीकडे धरणामध्ये तळ गाठणारं पाणी उरलंय तर दुसरीकडे रस्त्याच्या बांधकामासाठी टँकर भरून पाण्याचा उपसा केला जातोय। रस्ते महत्त्वाचे आहेत, पण त्याहीपेक्षा इथल्या लोकांना पाणी महत्त्वाचं आहे। हे जर पाणी संपून गेलं तर इथल्या लोकांना पाणी आणायचं कुठून, हाच प्रशासनावरचा खूप मोठा प्रश्न असणार आहे। मात्र याकडे प्रशासन गांभीर्याने घेत नाही। एकीकडे हंडाभर पाण्यासाठी जिथे 100 रुपयांची नोट घेऊन या माऊलींना उभं राहावं लागलं, तिथेच दुसरीकडे प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे पाण्याची चक्क चोरी होतीये। या ठिकाणचं पाणी उपसा जर झाला संपला तर पाटोदा तालुकाच नाही तर बीड तालुका देखील अर्धा, शिरूर तालुका पूर्णतः या तलावावर अवलंबून आहे। दुष्काळ जाहीर केल्यानंतर पाणवठे आणि तलाव प्रशासनानं आरक्षित केले। शेतकऱ्यांची पिकं जळून गेली, मात्र तलावात पाणी असूनही ते देता आलं नाही। आता मात्र लाखो लिटर पाण्याची अशी नासाडी होत असताना प्रशासन नेमकं कुठलं बेड पांघरून झोपलंय असा प्रश्न निर्माण होतोय। पाणी उपसा झाला तर बरंच काय संकट येतील की पाणी नसल्यामुळे ह्या तालुक्यात नाही दुसऱ्या कुठल्या 3 तालुक्यामध्ये ही सोय नाही आहे पाण्याची। सगळ्यात मोठा तलाव म्हणजे आमच्या उखंड गावचाच तलाव आहे। त्याच्यामुळे इथला जर पाणी उपसा झाला तर बरंच भविष्यामध्ये अजून 4-5 महिने जायचे। त्याच्यामुळे बराच काही असा ताण येऊ शकतो किंवा पाणी नसल्यामुळे। घशाला कोरड पडलेली असताना अशा प्रकारची पाण्याची नासाडी परवडणारी नाहीये। त्यामुळे गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यापेक्षा जर प्रशासनाला रस्त्यांची कामं महत्त्वाची वाटत असतील तर याचा फटका निगरगठ्ठ ठेकेदारांना नाही तर शेकडो कोसांची पायपीट करणाऱ्या गावकऱ्यांनाच बसणार आहे। सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड। त्यामुळे बीडकरांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारणाऱ्या रस्त्याच्या कंत्राटदारांवर कारवाई होते का आणि हा सगळा प्रकार थांबतोय का हे बघावं लागणार। या खास रिपोर्ट नंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।